नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अचिव्हर्स अकॅडमी मध्ये। तर आज आपण काही ट्रान्समिशन लाईनचे खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू बघणार आहे। 50 एमसीक्यूज आपण टोटल बघणार आहे। खूप जास्त महत्त्वाचे मागच्या वेळेस ह्याच टॉपिक वरती 3 एमसीक्यू आले होते, आपल्याला 3 क्वेश्चन आले होते आणि खूप सोपे आणि थिओरिटिकल होते। तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डेफिनेटली तुम्हाला 1 ना 2 मार्काला हा क्वेश्चन त्या कन्सेप्ट वरून येतो। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर बघा पहिला क्वेश्चन काय, द इंडक्टन्स ऑफ लाइन इज मिनिमम वेन। तर इंडक्टन्स केव्हा मिनिमम असणार लाईनचा, तर लक्षात ठेवायचा जो इंडक्टन्स असतो आपला फॉर्म्युला लाईनचा, इंडक्टन्स इज इक्वल टू असतो 0.2 नॅचरल लॉग जीएमडी डिवाइड बाय असतो जीएमआर। ठीक आहे, जीएमडीला आपण असं लिहू शकतो 0.2 नॅचरल लॉग डी अपॉन आर डॅश। ओके, तर हा लक्षात कसं ठेवायचं माहिती का, आपण जर डिनॉमिनेटर मध्ये बघितलं तर एबी सोडवण्यासाठी डी पहिला येतो आणि आर नंतर येतो। तर अशा पद्धतीने लक्षात ठेवला तरी चालेल तुम्ही। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला। त्याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, हा आपल्याला इंडक्टन्स कमी ठेवायचा आहे। काय इंडक्टन्स कमी ठेवायचा आहे, कारण आपली जी ट्रान्समिशन लाईन असते त्यामध्ये व्होल्टेजचा ड्रॉप होतो आपला, तर इथं होता आपला जे आय इंटू एक्स ड्रॉप होतो आणि इथं आर होतो। तर हा जो ड्रॉप जर आपल्याला कमी करायचा आहे आणि सेंडिंग एंडचा व्होल्टेज आणि रिसिविंग एंडचा व्होल्टेज जर सेम करायचा आहे, तर आपल्याला काय करायला लागणार आहे, हा एक्स ची व्हॅल्यू कमी करायला लागणार। तर एक्स काय आपला 2 पाय एफ एल, एल जर कमी केला आपण तर डेफिनेटली एक्स कमी होणार। एक्स कमी झाला की आपला ड्रॉप कमी होणार, तर आपला व्होल्टेज मेंटेन होणार सेंडिंग एंडचा आणि रिसिविंग एंडचा। सेम व्होल्टेज आपल्या लोडला भेटणार जेवढं आपण सेंड केलं होतं। ठीक आहे, तर सिंपल आपल्याला काय करायला लागणार त्या केसमध्ये बघा, हा जो न्यूमरेटर आहे त्याची व्हॅल्यू जीएमडी ची कमी करायला लागणार आणि जीएमआर आपल्याला वाढवायला लागणार। ओके, तर बघा ऑप्शन मध्ये काय म्हणतंय, जीएमडी इज हाय। तर जीएमडी जर हाय झाला तर इकडे बघा डायरेक्टली ऑप्शनल यायला, तर आपला इंडक्टन्स पण वाढणार। ते ऑप्शन रॉंग आहे, जीएमआर इज हाय। ओके, हा पार्शियली करेक्ट आहे। जीएमआर हाय असला तर काय होणार माहिती का आपल्याला, की आपला इंडक्टन्स कमी होणार। पण आपल्याकडे अजून ऑप्शन आहे, तर बघूया आपण बेटर ऑप्शन कोणतं आहे, बेस्ट कोणतं आहे। तर बघा बोथ जीएमडी आणि जीएमआर हाय, दोन्ही हाय असले तर रेशो सेम राहणार, तर काही इफेक्ट नाही होणार एल वर, त्यामुळे आपल्याला मिनिमम नाही करता येणार। राईट, तर हा ऑप्शन रॉंग आहे। त्यानंतर जीएमडी इज लो अँड जीएमआर इज हाय। जीएमडी लो पाहिजे, डेफिनेटली जीएमडी जो लो पाहिजे आणि जीएमआर हाय पाहिजे, तर ऑप्शन नंबर डी हा मोर करेक्ट आहे बी पेक्षा। ठीक आहे, हा एकदम करेक्ट आहे, कारण जीएमडी आपल्याला लो पाहिजे, जितका मिनिमम असणार तेवढा इंडक्टन्स मिनिमम असेल, जीएमआर जेवढा जास्त असेल तेवढा आपला काय होणार, इंडक्टन्स कमी होणार। तर सिंपल ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे। पुढे बघूया, फॉर ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन द सेल्फ जीएमडी मेथड इज युज्ड। तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेव्हा आपण कॅपॅसिटन्स बनतो 2 कंडक्टर मध्ये, तर त्याला काय पाहिजे, कॅपॅसिटर बनायचा प्लेट पाहिजे दोन्ही, आणि हे एक इलेक्ट्रिकल करंट आणि एक इलेक्ट्रिक करंट, आणि दोन्ही पोटेन्शियल डिफरन्स मध्ये एक डायइलेक्ट्रिक मटेरियल पाहिजे, मग ते एअर असेल किंवा मग दुसरं काय असेल, तर तेव्हाच कॅपॅसिटन्स बनणार। तर सेल्फ इंडक्टन्स ही जी मेथड आहे फक्त इंडक्टन्स साठी काम आहेत आपल्याला, इंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी। तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला काही बुक मध्ये रॉंग आन्सर दिले, त्याच्यात बोथ दिलंय, तर बोथ हे ऑप्शन रॉंग आहे। करेक्ट ऑप्शन काय, फक्त इंडक्टन्स। तर जो सेल्फ जीएमडी मेथड आहे ही सेल्फ जीएमडी फक्त आणि फक्त इंडक्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज होते ओनली। ओके, कारण की त्याच्यामध्ये काय होतं की हे जे फ्लक्स लिंक होता त्यामुळे काय होतं की ईएमएफ इंड्यूस होतो आणि एक इंडक्टन्स बनतो। ठीक आहे, त्यामुळे आपल्या लक्षात ठेवायचं तुम्हाला, इंडक्टन्स हा सेल्फ जीएमडी ना कॅल्क्युलेट होतो आणि आपण ते कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त इंडक्टन्स मध्ये ही मेथड वापरता सेल्फ जीएमडी ची। तिसरा नंबरचा क्वेश्चन आहे, ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन हॅज अ स्पॅन ऑफ। तर स्पॅन दिले, लेंथ दिले तुम्हाला 260 मीटर। द वेट ऑफ कंडक्टर इज, द वेट ऑफ कंडक्टर डब्ल्यू दिला आहे 0.68 kg पर मीटर। किलोमीटर जर दिला मानो आणि पर किलोमीटर दिला आहे केजी पर किलोमीटर, तर याला 1000 ने डिवाइड करायचं, तुम्हाला आन्सर भेटणार। द मॅक्सिमम अलायबल टेन्शन पण दिले टी, काय दिले टेन्शन 1550 kg। आता बघा पुढे काय म्हणलंय, मॅक्सिमम सॅगचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं पण तुम्हाला, याच्यात ऑलरेडी आपण लेक्चर रेकॉर्ड केलंय, याच्यात खूप सारे क्वेश्चन पण सॉल्व्ह केले, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला। डब्ल्यू
एलचा स्क्वेअर डिवाइड बाय 8t हा एकदम राईट फॉर्म्युला आहे. तर डब्ल्यू काय वेट आहे ते बघा 0.68 मल्टिप्लाइड बाय तुमचा स्पॅन एल कितीला आहे 260 मल्टिप्लाइड बाय 260 डिवाइड बाय करायचं तुम्हाला किती ना डिवाइड बाय करायचं तुम्हाला 8 आणि टेन्शन तुमचं दिलं आहे 1550. तर सिंपल आहे. असे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे बघा लक्ष द्या विदाउट कॅल्सिंग. याच्यात थोडं सिम्प्लिफिकेशन वापरायचं तुम्हाला. ते बघा हे 2 शून्य आणि इतरचा शून्य कॅन्सल झाला आणि ह्या शून्यामुळे काय आलं की याला जर आपण इकडे शिफ्ट केलं 2 ना तर बघा काय होतंय हा एकदा आपण एकदा इथे शिफ्ट केला तर हा शून्य ठीक आहे 2 आपले कॅन्सल होणार एकच कॅन्सल होईल खालचं 50 एक कॅन्सल झाला बघा ठीक आहे एक राहणार इथं. तर बघा आपण जर याला 2 न 0 इकडे केला 68 झाला हा तर हा 10 to the power of -2 होणार कारण की हा 0.68 होता मल्टिप्लाइड बाय आपले 26 आहे आणि इकडे मल्टिप्लाइड बाय 260 आहे डिवाइड बाय आपला 8 मल्टिप्लाइड बाय इकडे 155. आपण जर याला सॉल्व्ह केलं तर बघा काय ना याला काय करायचं माहिती का सिंपल याला अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचं. आता हे 26 च्या जवळ आहे ना आन्सर तर 26 च्या जवळच आहे ना 8 ला याला डिवाइड करून घ्यायचं 8 8 2 8 8 64 होतं ना 8 8 64 होणार 8 ला भाग जाणार याला सरळ सरळ है ना. तर इथं 8 येणार आणि किती उरले 4 उरले तर 8×45 तर 8.5 येणार आहे सिंपल 8.5 आलं ओके. त्याच्यानंतर हे 55 आहे ते बघा इथं 25 जर घेतला आपण तर बघा 5 5 25 5 3 15 आणि 5 1 5 31 येते ओके. तर सिंपल आहे अजून 5 ना भाग जातो त्याला 5 1 5 5 कम 30 6 ना भाग जातो 6 1 16 7 12 33 18 साइन चौक 24 है ना 2 उरले 20 होत आहे तर त्रिक ते येते वाहन तुमचं 43. तर सिंपल अप्रॉक्सिमेटली आपल्याला आन्सर भेटते याचं. अप्रॉक्सिमेटली जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर काय ना बघा 8 ला मल्टिप्लाय केला 43 ना मल्टिप्लाइड बाय 10 to the power of -2 आहे. तर 8 का 16 ट्रिक 24 आणि 8 का 16 ट्रिक 24 8 32 32 नंतर 34 2 ना शिफ्ट केला पॉईंट तर 3 पॉईंट समथिंग येते आपलं 44 अप्रॉक्सिमेट ओके. तर आपल्याला अप्रॉक्सिमेट जरी आन्सर केलं ना तुम्ही तर याचा 3 च्या आसपास येते तर 3 च्या जवळ येतं. तर सिंपल अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सांगायचं काय पर्पज आहे याच्यात की तुम्हाला विदाउट कॅल्सी सवय लावावं लागणार याची प्रॅक्टिस करा थोडीशी की अप्रॉक्सिमेशन घ्यायचे. जसं की आता येत बघा 26 ला डायरेक्ट भागणार जात पण खाली पण 155 होते ठीक आहे 5 न जाऊ द्यायचा एका ना काही फरक किती नाही पडत. हा खूप जास्त क्लोज आहे ऑप्शन त्या केसेस मध्ये तुमचा आन्सर नाही येणार पण बघा ही ट्रिक आहे ना 90% वर्क करते अप्रॉक्सिमेशनची. तर अप्रॉक्सिमेशन डिटर्मिनंट मध्ये आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मध्ये चालते थोडी थोडी. तर जो खूप जास्त क्लोज आहे आन्सर मग त्या केसमध्ये नाही झालं पण ठीक आहे ती 10 पैकी एक केस असणार मग त्याला काही ऑप्शन नाही कोणाला सॉल्व्ह नाही करता येणार. पण तुम्ही असे ट्राय करायचे तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करायची क्वेश्चन्सची ठीक आहे. चौथं बघा लाईन रेग्युलेशन अँड लोड रेग्युलेशन एनी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय शुड बी. तर कोणतंही रेग्युलेशन असू द्या स्पीड रेग्युलेशन असू द्या व्होल्टेज रेग्युलेशन हे रेग्युलेशन काय असतं चेंज असतो नो लोड टू फुल लोड. तर हे रेग्युलेशन नेहमी मिनिमम पाहिजे लक्षात ठेवायचं. व्होल्टेज रेग्युलेशन पण मिनिमम पाहिजे. कधी कधी तुम्हाला असं विचारणार 6% रेग्युलेशन 20% रेग्युलेशन आणि 100% रेग्युलेशन आणि 1% रेग्युलेशन याच्यात बेस्ट कोणतं आहे. तर लक्षात ठेवायचं 1% हे 0च्या जवळ पाहिजे बाळांनो. हे आयडियल व्हॅल्यू याची 0 आहे तर आयडियल व्हॅल्यू 0 आहे रेग्युलेशन नको आहे. नो लोड पासून तर फुल लोड पर्यंत व्होल्टेजमध्ये काही चेंजेस नको आहे आपला स्पीडमध्ये काही चेंजेस नको आहे करंटमध्ये काही चेंजेस नको आहे. तर सिंपल मिनिमम पाहिजे लक्षात ठेवायचं तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 नंबरचा स्किन इफेक्ट रेजिस्टन्स पर युनिट. तर रेजिस्टन्स जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो रेजिस्टिव्हिटीला आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो कंडक्टिव्हिटीला. ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. रेजिस्टन्स जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल रोला आणि हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार सिग्मा. सिग्मा म्हणजे कंडक्टिव्हिटी तर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं कंडक्टिव्हिटीला. स्किन इफेक्ट इज प्रपोर्शनल टू हे फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे लक्षात ठेवायचं. बघा स्किन इफेक्ट म्हणजे काय असतं टेंडन्सी असते एसी करंटची ह्या सरफेसवरून फ्लो होण्याची आणि मध्ये करंटच नसतं बघा इथं I = 0 असतो. मग जितकी आपली फ्रिक्वेन्सी वाढत जाते ना तर ही डेप्थ कमी कमी होत जाते. इकडे करंटच नसतो मध्ये होलो असतो अजिबात करंट नसतो सरफेसवरून फ्लो होतो. इव्हन जास्त फ्रिक्वेन्सीला मीडियमची गरज नसते ते हवेतूनच फ्लो होतं विदाउट मीडियम. जशी कम्युनिकेशनची फ्रिक्वेन्सी आहे मेगाहर्ट्झ मध्ये असते तर ती मीडियम तारातून नाही फ्लो होत
ती डायरेक्ट एअर मधून फ्लो होते विदाउट मीडियम, राईट. सेंडिंगला आणि रिसिव्हिंगला जे टावर्स असतं तुमचे मोबाईलचे त्या पद्धतीनं, राईट. तर सिंपल आहे की जशी तुमची फ्रिक्वेन्सी वाढणार तसं स्क्रीन इफेक्ट वाढणार आणि ही जी पेनेट्रेशन आहे, डेप्थ आहे, ते डेप्थ पण डिक्रीज होणार. बघा आता ह्या केसमध्ये 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे, फक्त इथं करंट नाही आहे पण शेडेड रिजनमध्ये करंट आहे. जिथं शेडेड रिजन दाखवला मी याच्यात करंट आहे, पण बघा अजून जर फ्रिक्वेन्सी वाढवली तुम्ही त्या केसेसमध्ये बघा पेनेट्रेशन तुमचं कमी होणार. इतक्या भागात करंट नाही आहे, फक्त ह्या सरफेसला करंट आहे, इतक्या डेप्थमध्ये करंट आहे. ओके, तर लक्षात ठेवायचं फ्रिक्वेन्सी वाढली तर स्क्रीन इफेक्ट काय होतो, वाढतो. स्क्वेअरला प्रोपोर्शनल नाही आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. लक्षात ठेवायचं फक्त डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. विच ऑफ द टू जनरलाइज कॉन्स्टंट ऑफ ट्रान्समिशन लाईन आर इक्वल. इक्वल कोणते असते बघा, ट्रान्समिशन लाईनची एक प्रॉपर्टी आहे सिमेट्री. लाईन आपली सिमेट्रिकल केव्हा असणार, जेव्हा आपला A इज इक्वल टू डी असणार. लक्षात ठेवायचं ही कंडिशन आहे A इज इक्वल टू डी सिमेट्रीसाठी. ओके, आता दुसरी कंडिशन आहे रिसिप्रोसिटीसाठी. रिसिप्रोसिटी तर लाईन रिसिप्रोकल केव्हा असणार, जेव्हा तुमचा A कडे B असतो C आणि D. त्याचा जर तुम्ही डिटर्मिनंट काढला, क्रॉस मल्टिप्लाय केला याला, तर बघा AD मायनस BC इज इक्वल टू 1 येणार. त्याला कोणती लाईन म्हणणार आपण, याला म्हणणार रिसिप्रोकल लाईन. रिसिप्रोकल. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला एंड कंडेन्सर आणि स्टार्टिंग कंडेन्सरचे मेथड जर सोडले आपण तर बाकीच्या वाहनं सिमेट्रिकल पण आहे आणि रिसिप्रोकल पण आहे. फक्त एंड कंडेन्सर मेथड ही फक्त सिमेट्रिकल नाही आहे, हा रिसिप्रोकल आहे. मग ती स्टार्टिंगला लावा किंवा एंडिंगला लावा, रिसिप्रोकल आहे दोन्ही केसेसमध्ये, पण सिमेट्रिकल नसतं ते लाईन, राईट. मग बाकीचं तुम्ही जर घेतला टी मॉडेल घेतलं, पाय मॉडेल घेतलं किंवा डिस्ट्रीब्युटेड मॉडेल घेतलं, तुम्ही डिस्ट्रीब्युटेड मॉडेल घेतलं तरी पण सगळ्या लाईन तुमच्या सगळ्या सिमेट्रिकल पण असतात आणि रिसिप्रोकल पण असतात. ओके, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला A आणि D सेम आहे, तर ऑप्शन नंबर बी राईट येणार तुमचं. A इज इक्वल टू D असतं, इक्वल असतं दोन्ही पॅरामीटर. फॅरेंटी इफेक्ट बद्दल विचारलं तुम्हाला, काय म्हणते बघा, फॅरेंटी इफेक्ट ऑन लॉंग ओव्हरहेड लाईन इज एक्सपिरियन्स वेन. तर फॅरेंटी इफेक्ट काय असतो बेसिकली, लक्ष द्या. आपली आता लाईन आहे ट्रान्समिशन लाईन, त्याच्यामध्ये एक रेजिस्टन्स असतो, एक इंडक्टर असतो. इकडे बघा आपण कॅपॅसिटर लावला तर हा IC करंट फ्लो होते याच्यात, आणि लोड खूप लाईटली आहे किंवा खूप निग्लिजिबल आहे. लोडचा जो करंट आहे समजा ते एकदम कमी आहे किंवा अजिबात नाही आहे, नो लोड आहे, लोड करंट 0 आहे. ठीक आहे, त्या केसेसमध्ये काय होतं की हा जो चार्जिंग करंट आहे हा जास्त फ्लो होतो. हा आपला इकडचा जो व्होल्टेज आहे हा सेंडिंग एंड व्होल्टेज आहे, इथलचा करंट आहे सेंडिंग एंडचा करंट. आपण एंड कंडेन्सर मेथड वापरली आणि हा आपला रिसिव्हिंग एंड करंट. तर बघा इथे काय होतं, आपण जर हा व्होल्टेज घेतला रिसिव्हिंग एंडचा, याला म्हटलं आपण VR. करंट आपला काय करणार, हा IC करंट जो आहे तर करंट हा कॅपॅसिटिव्ह करंट आहे, तर हा करंट लीड करणार. बघा करंट लीड करतोय वरती. हा आपला कोणता करंट आहे, हा आपला IC करंट, चार्जिंग करंट बेसिकली लीड करतोय, 90 डिग्री लीड करणार. ओके, आता होतं का, आपला जो लोड करंट आहे हा समजा आपण पकडूया लॅगिंग आहे, पण खूप निग्लिजिबल मॅग्नेट्यूड आहे याचं. लोड करंट एकदम छोटासा आहे, लोड पॉवर फॅक्टर आणि लॅगिंग आहे. तर बघा हा लोड करंट घेतला आपण IL आणि हा पॉवर फॅक्टर असणार तुमचा FR, रिसिव्हिंग एंडचा पॉवर फॅक्टर आहे, आणि हाच रिसिव्हिंग एंडचा करंट आहे, लोड करंट. खूप निग्लिजिबल आहे, बारीक व्हॅल्यू आहे त्याची. आता बघा हा रिझल्टंटचा कसं काढतो आपण माहिती का, रिझल्टंट करंट काय करायचं, पॅरललोग्राम मारायची, पॅरलल लाईन वाढायची ह्या करंटला, या करंटच्या, आणि हा ICच्या पॅरलल लाईन घ्यायची आहे, आणि इथं येणार तुमचा रिझल्टंट करंट. तर हा कोणता करंट आहे आपला, हा करंट आहे आपला सेंडिंग एंड करंट. बेसिकली हा काय आपला सेंडिंग एंड करंट. आता पाहणं जर आपण याच्यातला ड्रॉप घेतला तर इथं आपला जो ड्रॉप येतोय सेंडिंग एंड ड्रॉप आणि हा Z येतोय, दोन्ही मिळून हा R आणि J X मिळून काय बनणार आपला IZL बनणार, राईट. तर हा जो रेजिस्टिव्ह ड्रॉप आहे IS × R, तर हा काय असणार, हा सेंडिंग एंडच्या करंटच्या इन फेज असणार. तर बघा हा ड्रॉप आहे, छोटा असतो रेजिस्टन्स, व्हॅल्यू छोटी असते, तर हा छोटा ड्रॉप येणार, पण हा याच्या इन फेज असणार, ह्या करंटच्या इन फेज. सिंपल. तर ह्या करंटच्या इन फेज असणार अशा पद्धतीनं. ओके, हा IS करंट आहे, तर हा IS करंटमुळे एक ड्रॉप होणार IS × RS. पण हा इंडक्टिव्ह मध्ये काय होतं बघा, इंडक्टन्स मध्ये ना
करंट ना लॅग करतो आणि व्होल्टेज लीड करतं. करंट लॅग करतो आणि व्होल्टेज काय करणार, लीड करणार. तर सिंपल बघा, करंट इथे, करंट बघा, करंट कुठे इकडे वरती, व्होल्टेज काय करणार, लीड करणार. किती डिग्रीनं, 90 डिग्रीनं. पण आपल्याला काय करायचं, ॲडिशन घ्यायची बा. आता आपण इथे दाखवणार, त्याला इथे दाखवणार, कारण आपल्याला दोन्ही व्होल्टेज ॲड करायचं. याची व्हॅल्यू मोठी असते कारण की सगळ्यात जास्त डॉमिनंट तुमचा इंडक्टन्सच असतो, तर हा ड्रॉप बी मोठा येणार. आणि हा काय करणार, लॅग, करंट लॅग करणार, व्होल्टेज लीड करणार इंडक्टरमध्ये. तर व्होल्टेज हा बेसिकली व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आहे, तर डेफिनेटली ड्रॅग करणार. तुम्ही जर आपलं आता एक सम घेतलं, व्होल्टेज जर बघितलं सेंडिंग एंडचं, तर कोणाकोणाचं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज जो की हाय, प्लस तुम्ही हा IARA ड्रॉप करणार, हा वाला ड्रॉप ISRAR आणि परत ISX, हा जर ड्रॉपची ॲडिशन केली तर तुम्हाला काय भेटणार, टोटल करंट भेटणार तुम्हाला हा सेंडिंग एंडचा, टोटल करंट भेटणार सेंडिंग एंडचा. तर हा भेटला तुम्हाला टोटल करंट सेंडिंग एंडचा VS. मग आता तुम्ही जर याला बघितलं ना, इकडून जर तुम्ही त्याचं सम घेतली इकडून हावाली, तर बघा याला जर इकडे कंपास मारला तुम्ही, तर इथं तुम्हाला काय भेटतंय, VS भेटतोय. पण तुम्ही बघा VR मोठा आहे, तर सिंपल बघा मॅग्नेट्यूड ऑफ VR ग्रेटर दॅन आहे मॅग्नेट्यूड ऑफ VSच्या. तर झालं काय माहिती का, जो रिसिव्हिंग एंडला व्होल्टेज होता तो ग्रेटर दॅन झालाय तुमच्या सेंडिंग एंडपेक्षा. रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज मोठा झालाय आणि सेंडिंग एंडचा छोटा आहे. म्हणजे तुम्ही इकडून पाठवला 11,000 व्होल्ट, पण पोहोचला तुमचा 12,000. हे कशामुळे झालंय, हा कॅपॅसिटन्समुळे झालंय, ट्रान्समिशन लाईनच्या कॅपॅसिटन्समुळे झालंय. याच्यात लोडचा काहीही रोल नाहीये. परत एकदा सांगतोय, फॅरेंटी इफेक्ट जो आहे फक्त चार्जिंग करंटमुळे होतोय, याच्यात लोडचा काहीही इफेक्ट नाहीये. उलट हा नो लोडला आणि लाईट लोडलाच होतो. नो लोड कंडिशनमध्ये आणि लाईट लोड म्हणजे खूप कमी लोड आहे त्या केसमध्ये होतो. जर हा लोड करंट वाढला ना, त्याचा करंट बाहेरनं खाली येणार, सिंपल रिझल्टंट करंट खाली येणार. ओके, त्याच्यामुळे काय होते की हा लोडचा काही कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये फॅरेंटी इफेक्ट मध्ये नाहीये. हा पहिला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा. दुसरी गोष्ट काय होते की तुमचा रिसिव्हिंग एंडचा करंट मोठा, रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज मोठा होते सेंडिंग एंड पेक्षा मॅग्नेट्यूड मध्ये. अँगल बद्दल बोलत नाही आपण, समजलं. यालाच आपण काय म्हणतो, फॅरेंटी इफेक्ट म्हणतो. याला काय म्हणतो आपण, फॅरेंटी इफेक्ट. तर फॅरेंटी इफेक्ट मुळे काय होते की रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज वाढते आणि हे अनडिझायरेबल आहे, खूप जास्त आपण वाढू देऊ शकत नाही. गव्हर्नमेंटनं सांगितलं की ±6%, याच्यापेक्षा जास्त व्हेरिएशन नको आहे आपल्याला कस्टमरला. तर याच्यावर आपण व्होल्टेज वाढू शकत नाही, कारण की जर व्होल्टेज वाढलं तर इन्सुलेशन ब्रेक होऊ शकतं आपल्या लोडचं. म्हणून कधी कधी काय होतं बघा, ओव्हर व्होल्टेज होतं, लाईट खूप जास्त आपल्या हाय व्होल्टेजची भेटली तर आपले टीव्ही किंवा आपले जे बी लोडचे इक्विपमेंट असतात खराब होतात पावसाळ्यात, स्पेशली लाईटनिंगमुळे, राईट. तर ओव्हर व्होल्टेज नको आहे आपल्याला. तर बघा काय म्हणतंय, फॅरेंटी इफेक्ट ऑन लॉंग हेड ट्रान्समिशन लाईन एक्सपिरियन्स when light is lightly loaded, when light is heavily loaded, when line is on full load आणि युनिटी पॉवर फॅक्टर. बघा लोडच्या पॉवर फॅक्टरचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही याच्यात, सांगते तुम्हाला. लोडच नाही ना सिस्टीमवरती, तेव्हाच होता हा. तर लोड लिडिंग आहे लॅगिंग आहे याचा काही संबंध फॅरेंटीशी नाही आहे. फॅरेंटी इफेक्ट हा प्युअरली ट्रान्समिशन लाईनच्या चार्जिंग करंटमुळे होणारा फेनॉमेना आहे, त्याच्यामुळे लोडचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, लोड फुल बी नसतो, हेवीली नसतो, लाईट लोड असतो किंवा नो लोड कंडिशनला होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये नाही होत. शॉर्टमध्ये हा फेनॉमेना होत नसतो, मीडियम ट्रान्समिशन लाईनमध्ये होतो आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये होतो. लक्षात ठेवायचं, या दोन्ही लाईनमध्ये कॅपॅसिटन्स देतो, कारण शॉर्टमध्ये आपण जो कॅपॅसिटन्स आहे हा निग्लेक्ट करून टाकतो. चार्जिंग कंडक्टन्स पण निग्लेक्ट करतो, चार्जिंग करंट निग्लेक्ट करतो. तर हा जो फेनॉमेना फॅरेंटी इफेक्ट हा एक्सपिरियन्स होतो मीडियम ट्रान्समिशन लाईनला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईट लोडला किंवा नो लोड कंडिशनला ऑकर होणारा फेनॉमेना आहे. या फेनॉमेनामध्ये काय होतं की रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज सेंडिंग एंडपेक्षा जास्त होतो, सेंडिंग एंडचा लेस होतो रिसिव्हिंग पेक्षा. सिंपल. आय होप तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल फॅरेंटी बद्दल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 9 नंबर. ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन द इफेक्ट ऑफ कॅपॅसिटन्स कॅन बी निग्लेक्टेड. तर कॅपॅसिटन्सचा इफेक्ट निग्लेक्टेड वेन लाईन लेंथ इज. तर लक्षात ठेवायचंय, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये आपण निग्लेक्ट करतो आणि शॉर्टची जी लाईनची लेंथ असते लक्षात ठेवायचे 80 किलोमीटरपेक्षा कमी असते, त्याचा ऑप्शन येणार डी. लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, त्या लाईनचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपण L मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी यानं करतो. जर बाण आपली लेंथ 80 किलोमीटर आहे आणि मल्टिप्लाइड बाय फ्रिक्वेन्सी 50, तर हा LLचा प्रोडक्ट जर तुमचा लेस असेल, बघा 4000 येणार आहे, 8×45 4000 पेक्षा असेल त्याला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणायची. दुसरा बाण 200 किलोमीटर घ्यायचा,
काही पुस्तकात 160 बी दिलाय, तर चालतं काही टेन्शन नाही. आणि 50 हर्ट्झनं मल्टिप्लाय केलं तुम्ही याला तर येणार तुमचं 10,000. तर तुमचा लेन्थचा आणि फ्रिक्वेन्सीचा प्रोडक्ट, याला वेव्हलेंथ म्हणतो ना आपण. तर वेव्ह ट्रॅव्हलचं आहे 4,000च्या मध्ये, 4,000 पेक्षा मोठा पण 10,000 पेक्षा लहान असेल तर याला काय म्हणायचं, मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणायचं. आणि एल लेंथ मल्टिप्लायड बाय फ्रिक्वेन्सी यांचा जर प्रोडक्ट तुमचा 10,000 पेक्षा मोठा असेल ग्रेटर दॅन 10,000, त्याला लॉंग ट्रान्समिशन लाईन म्हणायचं, लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके. मग कधी कधी काय करतं ते 500 हर्ट्झ देतं फ्रिक्वेन्सी आणि लेंथ देऊन टाकतो तुम्हाला 60 किलोमीटर. मग तुम्हाला वाटतं ही शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे, पण तसं नाही बानो. प्रोडक्ट घ्या 60 गुणिले 500, तर बघा 6×5 आणि 3 शून्य, हे 30,000 झालं. म्हणजे 10,000च्या पुढे गेलं बाने, ते लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे, लॉंग आहे. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, हे फ्रिक्वेन्सीचा प्रोडक्ट घ्यायचा आहे, फ्रिक्वेन्सीला लक्ष ठेवायचं तुम्हाला. ओके. तर फ्रिक्वेन्सी जर वाढली तर डेफिनेटली मान काय होणार की तुमची लॉंग ट्रान्समिशन लाईन मध्ये जाणार. तर प्रोडक्टवर लक्ष द्या, याच्यावरून आपली वेव्हलेंथ बनते किलोमीटर पर सेकंड, वेव्ह प्रोपगेशन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. बघा 10 नंबर बघा इकडं सॅक. पुढे आता सॅकचा फॉर्म्युला विचारला आपल्याला. तर सॅकचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, सॅक इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, WL², L स्पॅन, हा वेट ऑफ कंडक्टर किलोग्राम पर मीटर आणि हा 8 टेन्शन. तर सिंपल आपला ऑप्शन ए मॅच होतोय. डायरेक्ट फॉर्म्युल्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. ओके. तर बघा आता 11 नंबरचा क्वेश्चन बघा. आता काय म्हणतंय, जनरलाइज कॉन्स्टंट A, D ऑफ ट्रान्समिशन लाईन हॅव. त्याचे डायमेन्शन ते विचारले, तर लक्ष द्या बाण क्लास. बघा याच्यामध्ये ना जे डिपेंडंट व्हेरिएबल आहे ना, ते बाण तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल बघा कोण आहे याच्यात. डिपेंडंट व्हेरिएबल आहे व्होल्टेज, कोणतं, सेंडिंग एंडचं आणि सेंडिंग एंडचं करंट. किती सेंड करायचं आपल्याला डिपेंड असणार आहे तुमच्या रिसिव्हिंग एंडच्या पॅरामीटरवरती आणि ट्रान्समिशन लाईनच्या पॅरामीटरवरती. तर हे येणार ABCD. किती ड्रॉप होतोय लाईनचा आणि कस्टमरला किती पाहिजे याच्यानुसार पाहिजे. ओके. तर रिसिव्हिंग एंड बघा, रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज असणार VR आणि असणार IR. ओके. तर याला काय म्हणायचं माहिती का, याला म्हणायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट. ओके. हे इंडिपेंडंट आहे आणि हा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, डिपेंडंट. ओके. आता हे डिपेंडंट व्हेरिएबल जे आहे आपले, ते लक्षात ठेवायचं सिंपल. आता याच्यामध्ये जो आपला इक्वेशन बनतो तो VS इज इक्वल टू काय बनतो, A VR प्लस बनणार तुमचा B IR. त्याच्यानंतर सेंडिंग एंडचा करंट काय बनणार तुमचा C VR प्लस बनणार तुमचा D IR. हा इक्वेशन नंबर 1 आहे आपला. हा इक्वेशन नंबर 2 बनला. आता याच्यामध्ये दोन कंडिशन आहे. तुम्हाला जर हे ABCD पॅरामीटर फाइंड करणे तर तुम्हाला काय करावं लागेल, हा IR 0 करावा लागेल. मग IR 0 म्हणजे काय बघा, लक्ष द्या. IR जर आपण 0 केला, रिसिव्हिंग एंडचा करंट 0 म्हणजे काय करायचं, ओपन करायची लाईन. ओपन म्हणजे काय असते, नो लोड, लोडच नाही लावायचा लाईनवरती. मग लाईनवर नो लोड असणार, ओपन असणार लाईन, तर करंट फ्लो करणार नाही. मग त्या केसमध्ये आपल्याला काय भेटणार, इथं आपल्याला हा पॅरामीटर भेटणार. मग R जर 0 केला आपण तर B 0 होईल. तर आपल्याला काय भेटणार, VS इज इक्वल टू A VR प्लस भेटणार 0. त्याच्यावरून आपल्याला A ची व्हॅल्यू भेटणार. A इज इक्वल टू काय भेटणार आपल्याला, VS अपॉन VR. ओके. तर VS अपॉन काय भेटणार आपल्याला, VR भेटणार. ते यालाच काय म्हणतो आपण, आपल्याला याला म्हणतो व्होल्टेज गेन. ओके. हा व्होल्टेज गेन आहे, पण व्होल्टेज गेन आहे ना, हा रिव्हर्स व्होल्टेज गेन आहे. कारण की गेन केव्हा काढतो आपण, जेव्हा बघतो आपण आउटपुटला किती भेटलं आणि इनपुटला किती पाठवलं होतं आपण. ठीक आहे. ओके. मग आता गेन बघा, आता इथे जर तुम्ही समजा पाठवलं होता 100 आणि आउटपुटला मिळाला 50, तर तुम्ही गेन काय केला, 0.5%. गेनमध्ये तुम्ही 50% गेन केलाय फक्त. राईट. तर हे असतं की इनपुटला ती क्वांटिटी, सेम क्वांटिटी पाठवली तुम्ही आणि आउटपुटला किती भेटली, या दोघांचा रेशो घेतला तुम्हाला तर गेन भेटतो. राईट. तर हा रिव्हर्स गेन आहे, फॉरवर्ड गेन नाही आहे. फॉरवर्ड गेन कशाला म्हणायचं, आउटपुट अपॉन इनपुट. पण हे इनपुट आहे आणि आउटपुट आहे, तर सिंपल हा रिव्हर्स व्होल्टेज गेन आहे. तर बघा वरती युनिट व्होल्ट आहे, खाली व्होल्ट आहे, व्होल्ट कॅन्सल होणार. तर हे याला डायमेन्शन नसणार, युनिट नसणार यांना. ठीक आहे. युनिट नसणार, डायमेन्शन नसणार काहीच. ओके. सिंपल. गेला हा डायमेन्शनलेस आहे, हा गेन आहे, बेसिकली व्होल्टेज गेन आहे. सिमिलरली आपल्याला काय विचारलंय,
डी बद्दल विचारलंय तर डी कसं काढणार तर आपल्याला शॉर्ट सर्किट करायला लागेल लाईनला. जर आपण रिसिव्हिंग एंड शॉर्ट सर्किट केला तर व्होल्टेज रिसिव्हिंगचा व्होल्टेज होणार 0. इथून बघा तुम्हाला काय भेटणार, हा 0 झाला. शॉर्ट सर्किट केलं तर आपल्याला हा डी भेटणार. तर डी काय भेटणार आपला IS/RS. तर सिंपल हा बी काय तुमचा करंट गेन आहे आणि हा बी रिव्हर्स करंट गेन आहे. रिव्हर्स करंट गेन आहे आपला. तर बेसिकली एम्पियर एम्पियर कॅन्सल होणार. तर हे बी डायमेन्शनलेस आहे. तर ऑप्शन नंबर ए येणार तुमचं. लक्षात ठेवायचं तुम्हाला ऑप्शन नंबर ए येणार. सिमिलरली लक्ष द्या आता. सिमिलरली तुम्हाला जर समजा जर तुम्हाला बघा VS इज इक्वल टू जर असलेलो तुम्ही A VR प्लस B IR आणि इकडे लिहिलं तुम्ही IR सॉरी IS आहे ना, IS इज इक्वल टू C VR प्लस येणार D IR. तर इथून तुम्ही जर IR 0 केला तर तुम्हाला दोन टर्म भेटणार. इकडं बघा A आणि C ची व्हॅल्यू भेटणार. तर A इज इक्वल टू काय भेटणार, हा जर IR 0 केव्हा होणार जेव्हा तुमची लाईन ओपन असणार, ओपन सर्किट करणार तुम्ही. ओपन म्हणजे नो लोड, लोडच नाही लावणार तुम्ही, राईट. चला तर हे ओपन सर्किट पॅरामीटर आहे बेसिकली. A आणि C काय ओपन सर्किट पॅरामीटर आहे. ते A काय आला आपला VS/VR. हा काय आला आपला करंट गेन आला, सॉरी व्होल्टेज गेन. व्होल्टेज गेन आहे हा आपला आणि हा रिव्हर्स गेन आहे कारण की हा इनपुट आपण आउटपुट आलंय. आता इथून C बघा, C काय भेटला तुम्हाला, C भेटला तुम्हाला हा I वरती IS आणि इकडे काय भेटला VR. तर हा बेसिकली काय बाण लक्षात ठेवायचा, हा आहे तुमचा ऍडमिटन्स. ऍडमिटन्स आहे कारण करंट डिवाइड बाय व्होल्टेज आहे ना, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर बाण ही व्हॅल्यू पाहिजे इकडची, ह्या दोन्ही B आणि D पाहिजे, त्या केसमध्ये तुम्हाला VR 0 करावं लागेल. VR जर 0 झाला तर बघा B काय येणार तुमचा, VR केव्हा 0 होणार जेव्हा तुम्ही लाईन काय करून टाकणार, शॉर्ट करून टाकणार. शॉर्ट सर्किट केलं तर VR 0, लाईन शॉर्ट सर्किट आहे. बेसिकली हे B आणि D काय शॉर्ट सर्किट पॅरामीटर आहे. तर तुम्हाला B भेटणार, काय भेटणार B VS/IR केव्हा जेव्हा VR 0 असणार. VR 0 म्हणजे शॉर्ट सर्किट केलंय तुम्ही. त्यानंतर D काय भेटणार तुम्हाला, तर D काय D भेटणार तुम्हाला IS/IR. तर बाण लक्षात ठेवायचा IS/IR काय झाला तुमचा, हा झाला तुमचा गेन, पण हा करंट गेन झाला, रिव्हर्स करंट गेन केव्हा VR इज इक्वल टू 0 असताना. तर शॉर्ट सर्किट पॅरामीटर दोन्ही पण B आणि D. त्याच्यात तुम्ही जर बघितलं त्याच्यामध्ये हा वाला A युनिटलेस आहे, हा युनिट नाही आहे. A आणि D ला हे दोन्ही सेम B आहे आणि युनिटलेस आहे. हे दोघांना युनिट नाही आहे, युनिटलेस. डायमेन्शनलेस पण म्हणू शकता तुम्ही. आता C चं काय युनिट येणार बघा, याचं येणार मोह किंवा सिमेन्स. ओहमच्या उलट आहे ना हा, तर मोह किंवा सिमेन्स या दोन्हीपैकी एक युनिट असणार. तर C काय तुमचा सिमेन्स युनिट आहे. C वरून सिमेन्स लक्षात ठेवायचं, किंवा मोह युनिट असणार याचं लक्षात ठेवायचं. ओहमच्या उलट असतं मोह. ठीक आहे. आता B बघा काय आहे, व्होल्टेज अपॉन करंट आहे. हा काय आहे, हा तुमचा बेसिकली बाण इम्पिडन्स आहे. इम्पिडन्स आहे ना, Z आहे बेसिकली, हा Z आहे ना इम्पिडन्स, याचं युनिट ओहम असतं. ओके. तर बघा इकडे काय दिलं होतं आपल्याला, सिंपल डायमेन्शन ऑफ मो. तर डायमेन्शन ऑफ मो कोणच आहे बाण, तर मो डायमेन्शन आहे तुमचं बेसिकली, मो डायमेन्शन बेसिकली Cचं. हे Cचं डायमेन्शन ऑप्शन C मध्ये दिले येते, राईट. आता बघा जर आपल्याला ओहम दिला असता तर ओहम कोण आहे, B आहे. तर डायमेन्शन ऑफ ओहम कोणाचा आहे, Bचा आहे. तर तुम्हाला B ने विचारलंय, AD विचारलंय, तर AD दोन्ही डायमेन्शनलेस आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा बानो. आय होप तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा बानो काय, कोरोना लॉस इज लेस व्हेन शेप ऑफ कंडक्टर इज. तर हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन होता कारण की काही बुक मध्ये येतं ना ओव्हल दिलंय, पण बाने ओव्हल अजिबात पॉसिबल नाही आहे. याचं पॉसिबल आन्सर काय माहिती का, याचं पॉसिबल आन्सर सर्क्युलर आहे. सर्क्युलर बाण, सर्क्युलर. कंडक्टरचा शेप तुमचा सर्क्युलर पाहिजे, लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, सर्क्युलर शेप मध्ये पाहिजे. आता सर्क्युलर का पाहिजे लक्ष द्या, जेव्हा तुमचा कंडक्टर सर्कल फॉर्म मध्ये असतो, लक्ष द्या बघा तुमचा जो ओके तुमचा जो बघा तुमचा जो कोरोना आहे ना, कोरोना कशावर डिपेंड आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड काय, व्होल्ट पर युनिट लेंथ. आणि जी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ना
याच्यामुळे ब्रेकडाऊन होतं एअरचं. बेसिकली कोरोना म्हणजे काय होतं की हा जो कंडक्टर आहे ना, कंडक्टरच्या सराउंडचं जो एअर आहे ती ब्रेकडाऊन होते आणि हा करंट म्हणून काम करतोय, हा कंडक्टर म्हणून काम करतोय. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, याचा कंडक्टरवरचा स्ट्रेस कमी होतो आणि याचा रेजिस्टन्स कमी होतो, कारण की बघा इफेक्टिव्ह एरिया वाढतो आपल्या कंडक्टरचा, त्याचा रेजिस्टन्स कमी होतोय. 2 ॲडव्हान्टेजेस आहेत. पण डिसएडव्हान्टेजेस काय, इथं ओझोन तयार होतोय आणि नॉईज पण तयार होते, एक साऊंड तयार होते, हिसिंग नॉईज येते, तर ती एक साऊंड एनर्जी वेस्ट होते, ही केमिकल एनर्जी वेस्ट होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक लाईट पण पडते इथं, व्हायलेट ग्लो, एक जांभळ्या कलरचा ग्लो येतोय आणि याच्यामध्ये लाईट एनर्जीच्या फॉर्ममध्ये पण एनर्जी वेस्ट होते. आणि ह्या ओझोनमुळे काय होतं, इथं ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, तर हे कंडक्टरनं कमजोर होतं आपला, इथं कोरोजन होतं, गंजतो हा कंडक्टर आपला. त्यामुळे जे डिसएडव्हान्टेजेस तर कोरोना आपल्याला कमीच करायचं आहे. ओके, एका कोरोनाबद्दल एक व्हिडिओ सेपरेट आपण बनवू, काही टेन्शन नाही. जस्ट लक्ष द्या. आता इथं काय सांगताय की कुठं कोरोना कमी असणार, तर बघा हा जो ई आहे ना, हा डायरेक्टली रिलेशन असतो तुमचा करंट डेन्सिटीवरती. आणि करंट डेन्सिटी काय असतं तुमचं, एम्पियर एरिया. जर तुमचा एरिया वाढला तर करंट डेन्सिटी कमी होणार. तर बघा तुम्ही जर ट्रायंग्युलर शेप घेतला तर इथं शार्प आहे, इथे एरिया कमी झाला, जिथे जिथे एज आहे तिथे एरिया कमी झाला, त्याच्यामुळे काय होणार की इथे जास्त कोरोना होणार. एरिया कमी झाला ना, एरिया कमी झाला म्हणल्यावर काय होणार, तिथं करंट डेन्सिटी वाढणार, करंट डेन्सिटी वाढली इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढणार, ब्रेकडाऊन होणार एअरचं. तर हे तुम्ही ह्या शेपला नाही घेऊ शकत, इव्हन अंडाकृती नाही घेऊ शकत. ओव्हल म्हणजे काय असतं अंडाकृती, याच्यामध्ये बघा जी रेडियस आहे इकडे वेगळी रेडियस आहे, इकडे वेगळी आहे, कारण हे इकडे बघा एरिया कमी झाला, इकडं एरिया कमी झाला ना, अनयुनिफॉर्म एरिया आहे. पण परफेक्ट सर्कल जर घेतलं तुम्ही, परफेक्ट स्मूथ घेतलं, तर बघा हे परफेक्ट सर्कल आहे आपलं. परफेक्ट सर्कलमध्ये काय की तुमची जी रेडियस आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला एरिया, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाला एरिया सगळीकडं. त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये सगळ्यात कमी कोरोना आहे, सर्क्युलर फॉर्ममध्ये सगळ्यात कमी कोरोना असतो. लक्षात ठेवायचं तुम्हाला, अजिबात कन्फ्युजन ठेवू नका डोक्यामध्ये. एकदम परफेक्ट आन्सर याचं सर्क्युलर. आन्सर आलं डोळे लावून मारा, काही टेन्शन नाही बाळा. ओके, याचं एकदम परफेक्ट आन्सर आहे सर्क्युलर, ओव्हल नाही. ओव्हल तुम्ही अंडाकृती कंडक्टर बघितलाय कधी, बघितलाय कधी कंडक्टर नाही बघितला. फ्लॅट कधी असतो, कंडक्टर नसतो. स्क्वेअर नाही, कारण याच्यामध्ये एजेस आले तिथे एजेस मध्ये काय होणार, एरिया कमी होतो. बघा तुम्ही जिथे बी ट्रायंगल येणार तर ट्रायंगलचा एरिया कमी व्हायला लागणार एजेस जवळ. तिथं जो तुमचा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे तिथं वाढणार, ई वाढला तिथं ब्रेकडाऊन होणार, सिम्पल. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, याचं करेक्ट आन्सर आहे सर्क्युलर. तर लाईन ट्रॅप बघा, हे लाईन ट्रॅप काय असतं बघा, तुम्ही सगळ्यात पहिले ना तिथे आले ना, लाईटनिंग अरेस्टरच्या इकडेच वरती असं लटकलेलं असतं लाईन ट्रॅप. याच्यामध्ये कॅपॅसिटन्स असतं, इंडक्टर असतं सिरीजमध्ये. त्याच्यामध्ये कसं असतं, आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये ना 2 फ्रिक्वेन्सी असतात. एक असते पॉवर फ्रिक्वेन्सी आपली, ती 50 हर्ट्ज असते, ही आपल्याला सबस्टेशनमध्ये गेली, ट्रान्सफॉर्मरमध्ये चालते, आपल्या प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटमध्ये गेली चालते. एक दुसरी असते कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी, ती असते बघा ना तुमची 400 हर्ट्जपासून तर 450 पर्यंत, हिचे हाय फ्रिक्वेन्सी असते. तर ही फ्रिक्वेन्सी आपल्या ट्रान्सफॉर्ममध्ये गेली तर याच्यामुळे काय होणार, जास्त EMF इंड्यूस होणार, फॉल्ट क्रिएट होणार, इंडक्टन्स वाढणार, पॉवर फॅक्टर कमी होणार, तर परत एडी करंट लॉस, हिस्टरेसिस लॉसेस वाढणार. म्हणून आपण ही कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी ना ट्रॅप करून टाकतो इथंच आणि या सबस्टेशनमध्ये घेऊन जातो. त्याच्यामध्ये मध्ये नाही जाऊ देत सबस्टेशनच्या बाहेर, तिला अडकून ठेवतो, राईट. कारण फ्रिक्वेन्सी हाय तर इथे XC लावणार आपण कॅपॅसिटन्स, तर 2π FC कॅपॅसिटन्स हाय तर इथं इंडक्टर कमी असणार, याच्याला कॅच करून घेणार आहे. तर सिंपल एक कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सीची ही कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी दोन गोष्टीला काम आहे. ती एक बाण आहे ना, रिलेला कम्युनिकेट करते, हे म्हणजे ह्या सबस्टेशनचा रिले आणि त्या सबस्टेशनचा रिले, त्या दोघांचं कम्युनिकेशन ह्या कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सीच्या थ्रू होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जे लोड इंटरप्शन करतो ना, आपण लोड शेडिंग करतो, तर एकमेकांना जे सबस्टेशन असतात एकमेकांशी कसं बोलतात, त्यांचं कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी असते. तर लँडलाईन पण असतो त्यांचा, ते कम्युनिकेट बी करतात त्याच्या थ्रू. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांच्यापेक्षाही महत्त्वाचं आता काय झालंय की याच्यामध्ये ना आपला जो रिले असतो, रिलेचा जो टाइम आहे बानो, टाइम काय असतो, टाइम असतो तुमचा 1/, फ्रिक्वेन्सी. तर ज्याची फ्रिक्वेन्सी हाय तर टाइम पिरियड कमी होणार. फॉल्ट ट्रॅव्हल करणार 50 हर्ट्जनं, फॉल्ट ट्रॅव्हल करणार तुमचं 50 हर्ट्जनं. मग फॉल्ट ट्रॅव्हल करण्याच्या आधी पलीकडच्या बॅकअप रिलेला, बॅकअप सबस्टेशनला कळालं पाहिजे ना की इकडे फॉल्ट लागलाय. मग याची कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी काय पाहिजे तुमची, हाय पाहिजे, म्हणजे टाइम पिरियड कमी होणार. आणि इकडचा जो फॉल्ट लागलाय ते सगळे सेन्स करणार हा रिले, सगळ्यात आधी रिले फॉल्ट सेन्स करणार आणि त्या सांगणार त्या कम्युनिकेशन का इकडे ह्या सबस्टेशनला फॉल्ट लागलाय आणि त्याच्या खूप आधी
फॉल्ट जायच्या आधी, म्हणजे तो काय होणार, ऑपरेट होणार. तर सिंपल आहे, 2 गोष्टी काम येते हे लाईन ट्रॅप. एक तर तो फ्रिक्वेन्सी, आपली हाय फ्रिक्वेन्सी ब्लॉक करतो सबस्टेशनमध्ये जाण्यापासून, आणि त्याच्यानंतर काय करतो वाहन, हा जे कॅरियर सिग्नल आहे ते कन्फाईन करते इथून, राईट. तर कॅरियर सिग्नलला आपल्या लाईनमध्ये नाही जाऊ देणार, फक्त सबस्टेशनच्या बाहेरच ठेवणार. ओके, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला हे आन्सर. ओके, आणि याच्यावर बघा दुसरा क्वेश्चन असा येतो की हा लाईन ट्रॅपचं फंक्शन काय. तर फंक्शन सांगितलं मी तुम्हाला, हाय फ्रिक्वेन्सी ब्लॉक करणं आणि पॉवर फ्रिक्वेन्सी अलाव करणं, बस एवढंच काम येतं, सिंपल. दुसऱ्या वाहन शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे तुम्हाला सिरीज इंडक्टन्स झेड दिलाय आणि फॉलोइंग पॅरामीटर, ते पॅरामीटर कोणते असणार. सिंपल, आपण याचे एबीसीडी पॅरामीटर काढले ते शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये काय असतं, याचं रिप्रेझेंटेशन खूप सिंपल आहे. एक फक्त आपण इम्पेडन्स घेतली तर अशा पद्धतीने दाखवतो वाहनावर, सिंपल. इकडे आपलं सेंडिंग एंडचं व्होल्टेज आहे, इकडे आपलं रिसिव्हिंग एंडचं व्होल्टेज आहे. ओके, तर सिंपल आहे, याचे एबीसीडी पॅरामीटरचे मार्ग जाऊ द्यायचे नाही तुम्हाला. मागच्या याच्यावर क्वेश्चन आला होता. तर बघा, हा सेंडिंग एंडचा करंट आहे आणि हा रिसिव्हिंग एंडचा करंट आहे. हा इम्पिडन्स याच्या अक्रॉस ड्रॉप होणार तुमचा IR झेड, कारण की हा IR सेम आहे. सेंडिंग एंडचा करंट आणि रिसिव्हिंग एंडचा करंट सेम आहे. इक्वेशन नंबर 1 झालं आपलं. ठीक आहे, याला जर आपण स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तर काय व्हा ना, स्टँडर्ड इक्वेशन C VR प्लस आहे आपला DIR. इथं बघा D तर 1 आहे, पण इथं C 0 आहे, कारण C नाही आहे इथं, तर हे 0 येणार आणि हा येणार 1. ओके, तर पहिलं इक्वेशन भेटलं आपल्याला. आपण जर VSचं इक्वेशन काढलं इकडून, तर VS इज इक्वल टू काय येणार आपला, हा VR प्लस हा ड्रॉप येणार, तर IR इंटू झेड हा ड्रॉप येणार. याला कम्पेअर जर केलं आपण स्टँडर्ड इक्वेशन ना, रेडकडनं बघा स्टँडर्ड इक्वेशन काय आपलं, A VR प्लस आहे आपला B IR. तर A काय आपला 1 आहे आणि B काय आपला Z आहे. तर सिंपल आहे, A इज इक्वल टू D आहे आपला, A आणि D 1 1 आहे. तर पहिला आन्सर काय आला आपलं, A इज इक्वल टू D इज इक्वल टू 1, सिमेट्रिकल आहे लाईन. त्याच्यानंतर काय आपला C 0 आहे आणि जो आपला B आहे तो B काय आपला, तर B आहे आपला Z, B आपला Z आहे. तर बघा कोणता आन्सर मॅच होतं, AD इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू Z. हे AB 0 दिलं, तर पहिला ऑप्शन तर कटला. AD इज इक्वल टू 1 करेक्ट आहे, B इज इक्वल टू Z, C इज इक्वल टू 0. येस, ऑप्शन नंबर B इज राईट. हे बघा याच्यामध्ये AC इज इक्वल टू दिलं आहे, नाही AC इज इक्वल टू नसतं, A इज इक्वल टू C नसतं, A इज इक्वल टू B इज इक्वल टू Z, ऑब्विसली रॉंग आहे. तर ऑप्शन B आहे. बघा नाही जमल्याने तुम्हाला लक्ष द्या, असं करायचं, ABCD लिहून बघायची. याच्यात बाणच सिमेट्रिकल आहे, सगळ्या लाईन सिमेट्रिकल आहे. तर हे बघा A आणि D सेम आहे का बघायचं, A आणि D सेम आहे का, आणि त्याच्यानंतर B आणि D. आणि याच्यानंतर दुसरा एक प्रॉपर्टी आपली, तर काय ती बघा, AD मायनस BC इज इक्वल टू 1, ही रिसिप्रोसिटी आहे. तर हे फिनॉमिना वापरून बघायचा, या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकायच्या, बघा मॅच होते का बरोबर, 1 येते का, 1 येत असेल तर समजून जायचं की हे आन्सर करेक्ट आहे. त्याच्यावरून ट्रिक लक्षात ठेवा, किंवा मग डायरेक्ट पॅरामीटर जरी लक्षात ठेवले तुम्ही जरी चालता, काही टेन्शन. पुढचा बघा 15 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेन ट्रान्समिशन व्होल्टेज इन्क्रीज द पर्सेंटेज रेजिस्टन्स ड्रॉप. पर्सेंटेज रेजिस्टन्स ड्रॉप काय होणार, तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, व्होल्टेज जर इन्क्रीज झालं तर बघा करंट काय असतं, आपली पॉवर डिवाइड बाय येणार V cos ऑफ फाय, कारण की पॉवर काय आपली ऍक्टिव्ह पॉवर आहे VI cos फाय. तर करंट बघा, व्होल्टेज जर वाढवलं तुम्ही तर करंट कमी होणार, तर डेफिनेटली ड्रॉप काय होणार तुमचा, डिक्रीज होणार. इव्हन लॉसेस पण डिक्रीज होणार तुमचे. अंडर फॅरेंटी इफेक्ट सेंडिंग एंड व्होल्टेज इज, तर फॅरेंटी इफेक्ट मुळे काय होतंय, सेंडिंग एंड व्होल्टेज कमी होतंय आणि रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज वाढतोय बघा सेंडिंग एंड पेक्षा, लक्षात ठेवायचं. तर सेंडिंग एंडचा व्होल्टेज लेस दॅन रिसिव्हिंग एंड व्होल्टेज आहे. अंडर फॅरेंटी इफेक्ट सेंडिंग एंड व्होल्टेज इज लेस दॅन रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, ऑप्शन नंबर A. ठीक आहे, इक्वल, डबल, इक्वल, रिसिव्हिंग, ग्रेटर काही नाही बांधव. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवायचं तुम्हाला. कोरोना लॉस कॅन बी रिड्यूस बाय युझिंग होलो कंडक्टर. तर होलो कंडक्टर जर यूज केलं तुम्ही तर काय होतं बघा, लक्ष द्या. तरी का इथं मटेरियल वापरलंय तुम्ही शेडेड पोल, तर मटेरियल मध्ये जिथून करंट फ्लो होणार आहे इथं मटेरियलच नाही आहे, त्याची जी इफेक्टिव्ह रेडियस आहे ती वाढते बाण तुमची. ओके, क्रॉस सेक्शन एरिया वाढते याचा. तर याचा ऑप्शन नंबर C आहे. फॉर गिवन क्रॉस सेक्शन रेडियस ऑफ कंडक्टर इज इन्क्रीज. मग रेडियस इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं तुमचा, सिंपल आहे, कंडक्टरचा रेडियस इन्क्रीज झाले तर कोरोना लॉस काय होतो, डिक्रीज होतो. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोरोना याच्यावर.
Transmission line represented in end condenser method. The parameter of A and D. तर पॅरामीटर काढा सांगितलं तुम्हाला A and D. एंड कंडेन्सर मध्ये बघा लक्ष द्या. एंड कंडेन्सर मेथड आहे या पद्धतीनं आणि इकडे आपला कंडेन्सर लावलाय बघा. इकडे कंडेन्सर लावलाय. ओके ओके तर आता बघा हे कोणता आहे. हा आपला सेंडिंग एंडचा व्होल्टेज आहे आणि हा आपला रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज. ओके त्याच्यामध्ये बघा लक्ष द्या काय होणार तुमचा ना हा सेंडिंग एंडचा व्होल्टेज आहे. हा आहे तुमचा सेंडिंग एंडचा करंट. इथं जो झेड आहे तुमचा लाईनचा इथं आय एस इंटू झेड ड्रॉप होणार. हा तुमचा आय सी चार्जिंग करंट आणि इथं काय होणार बघा तुमचा जो कॅपॅसिटी ॲडमिटन्स असणार तुमचा वाय. ओके आणि हा असणार तुमचा रिसिव्हिंग एंडचा करंट आणि हा आहे तुमचा रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज. आता त्याच्या अक्रॉसमध्ये सरळ सरळ दिसतं तुम्हाला ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये रिसिव्हिंग एंडचा व्होल्टेज आहे. तर तुमचा आय सी काय असणार तुमचा आय सी इज इक्वल टू असणार तुमचा वाय डिवाइड बाय आपण आर लिहितो ना नेहमी किंवा झेड लिहितो तिथं काय लिहिणार आपण मल्टिप्लाय करणार कारण हा रिसिप्रोकल आहे ना. तर इथं सिंपल आय सी इज इक्वल टू वाय मल्टिप्लाय लिहिणार व्होल्टेजच्या. सिंपल. ओके आलं लक्षात. तर इथून आपल्याला आय सी भेटला. आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे की हा ए बी सी डी काढायचा आपल्याला. ए आणि डी काढणे ना. ए आणि डी काढणे तर आपल्याला ए काढावं लागेल पहिलं. तर ए आता सगळे पॅरामीटर काढावं लागणार कारण त्यांना ए आणि डी विचारलंय तर ऑब्व्हियसली लक्षात ठेवायचं तुम्हाला ते पॅरामीटर असा एक केवेल आपला करायचा. इथं बघा लक्ष द्या. सेंडिंग एंड व्होल्टेज इज इक्वल टू काय तुमचा आय सी प्लस आय आर. तर आय सी काय बाण हा आहे तुमचा आय सी व्ही मल्टिप्लाइड बाय वाय. हा व्ही आर आहे बेसिकली व्ही आर है ना. तर व्ही आर प्लस काय आला तुमचा आय आर. तर आय एस आला बाण आय एस कम्पेअर करा स्टँडर्ड इक्वेशन सोबत. हा येतो तुमचा सी आय आर सॉरी व्ही आर प्लस येणार तुमचा डी आय आर. तर बघा डी वन येतोय इथून डी गुणक वन येतोय आणि इकडे बघा सी काय येतोय तुमचा सी येतोय वाय. तर बघा डी वन आणि सी वाय कुठे दिसते तुम्हाला. ओके सी दिलेलाच नाही आहे डी वन आहे. तर डी इथं वन नाही आहे इथं वन आहे बाण एकाच ऑप्शनमध्ये वन आहे. तर तुम्हाला दुसरं सॉल्व्ह करायची गरज पण नाही आहे. ठीक आहे एकाच ऑप्शनमध्ये वन आहे तुम्हाला डी. तर डी जरी काढला तरी चालतो. ओके पण तुम्हाला मी परत काही टेन्शन नाही बाण दुसरा पॅरामीटर काढून देतो काही टेन्शन नाही. ओके कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचे बाण. त्याला दुसरा पॅरामीटर बी काढू आपण काही टेन्शन नाही. ठीक आहे इथं थोडंसं शेवट्याला. आता बघा हे व्होल्टेज काय येणार व्होल्टेज येणार व्ही एस इज इक्वल टू काय येणार तुमचा व्ही एस इज इक्वल टू हा व्ही आर प्लस हा ड्रॉप येणार बानो आय एस इंटू झेड. पण आय एसचा करंट काय तुम्हाला आय एस दिला बानो इथं हाय व्हॅल्यू आय एसची कारण आपल्याला आय एसचा फॉर्मॅट पण नको व्ही आर आणि आय आर पाहिजे. तर व्ही आर प्लस येणार तुमचा आय आर काय येणार तिथं आय आर ते येणार तुमचा वाय व्ही आर प्लस बानो तुमचा आय आर मल्टिप्लाइड बाय झेड. हा झेडनं मल्टिप्लाय करायचं तुम्हाला. तर बघा झेडनं मल्टिप्लाय केलं तुम्हाला तिथं बघा वाय झेड येणार. तर व्ही आर हा इथं वाय झेड आहे तर इथे येणार वन प्लस वाय झेड. हा व्ही आर वन झाला आणि हा वाय झेड याच्यातून कॉमन निघणार व्ही आर प्लस हा झेड आला इकडं आय आर. तर तुम्ही व्ही एसला जर कम्पेअर केलं व्ही एस इज इक्वल टू ए त्याच्यानंतर येणार बाण तुमचा व्ही आर प्लस येणार इकडं बी आणि इकडे येणार तुमचा आय आर. तर एची व्हॅल्यू काय वन प्लस वाय झेड. तर एची व्हॅल्यू वन प्लस वाय झेड दिसते तुम्हाला वन प्लस वाय झेड किंवा झेड वाय काही टेन्शन नाही दोन्ही पण चालते. बी इज इक्वल टू झेड आहे बाण तर बीची व्हॅल्यू नव्हती विचारली आपल्याला. तर बघा अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये ना एकच काढायची कोणती व्हॅल्यू बघायची डिफरन्स कोणती दिसते. आता याच्यामध्ये दोन ऑप्शन होते तर ए वरून तुम्हाला काही फायदा नव्हता तर डी काढून घ्यायचं कारण की बाण इथे एक एक सेकंद महत्वाचं आहे. एक एक सेकंद महत्वाचं आहे याच्यामध्ये. तर लक्षात ठेवायचं तुम्हाला याच्यात एक एक सेकंद महत्वाचं आहे. आणि हे जे एंड कंडेन्सर मेथड आहे ना ही सिमेट्रिकल नाही आहे त्याच्यामुळे ए डी इज इक्वल टू डी नाही येणार. ओके त्यामुळे तुम्ही हे जर कोऱ्या पेजवर लिहून घेतलं ना आपल्या एका लेक्चरमध्ये ऑलरेडी मी टाकलंय तर ते लिहून घेतलं ना तुम्ही तर तुमचा टाइम वाचणार. आणि आत्ताच अभ्यास करा तुमचा जर 1 मिनिट जरी वाचला आणि तेवढा तुम्ही नॉन टेक्निकलला दिला तुम्हाला मानव मी सांगतो डेफिनेटली तुम्हाला जर टाइम असला तर तुम्ही नॉन टेक्निकलला करता येतो येता आन्सर येतो थोडा वेळ लागतो त्याला. म्हणून तुम्ही नॉन टेक्निकलचा तेवढा वेळ वाचल तेवढी प्रॅक्टिस करा तुम्ही तेवढा वेळ वाचणार तेवढा वेळ तुम्ही नॉन टेक्निकलला द्या. सिंपल. पुढचा बघा 19 नंबरचा क्वेश्चन इन नॉमिनल टी
द चार्जिंग करंट C इज गिवन विथ युज्युअल नॉमिनेशन. ओके, तर चार्जिंग नॉमिनल टी वाहन लक्ष द्या, नॉमिनल टी कसा असतो, सिंपल आपण रफ डायग्राम काढायचे. हा Z/2 असतो इकडे लक्ष द्या, आणि हा टी असतो आपल्यामध्ये, त्याला आपण Y म्हणतो. याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असतं त्याला आपण V म्हणतो, आणि इकडे परत अर्धा Z/2 करून टाकतो आपण. डिस्ट्रीब्युटेड पॅरामीटर आहे. इकडचा जो व्होल्टेज असणार रिसिव्हिंग एंड असणार करंट रिसिव्हिंग एंडचा, इथलचा करंट असणार चार्जिंग करंट IC. ओके, आणि त्याच्यानंतर बाणीकडे लक्ष द्यायचं, हा रिसिव्हिंग एंडचा करंट असणार, आणि हा असणार तुमचा सेंडिंग एंडचा करंट, आणि हा जो व्होल्टेज आहे तुमचा सेंडिंग एंड VR. ओके, तर आपल्याला चार्जिंग करंट विचारलंय. चार्जिंग करंट विचारलंय तर बघा, चार्जिंग करंट काय येणार तुमचा, व्होल्टेज मल्टिप्लाइड बाय ॲडमिटन्स. तर हा V काढायचा आपल्याला, तर इथं KCL अप्लाय करू आपण. तर V इज इक्वल टू काय येणार बघा, लक्ष द्या. V इज इक्वल टू बघा, हा पहिला ड्रॉप येणार इथं IR मल्टिप्लाइड बाय Z/2 प्लस हा येणार VR. दोनच व्होल्टेज बाय इथे एक व्होल्टेज आहे I इंटू Z/2, आणि दुसरं व्होल्टेज हे VR आहे ना, आणि हा एक व्होल्टेज आहे, सेम झालं व्होल्टेज. ठीक आहे, तर इकडे इक्वेशन नंबर 1 बनणार. त्याचा V ची व्हॅल्यू पुट करा इकडे. तर IC काय येणार तुमचा, IC येणार IR Z/2 प्लस येणार VR मल्टिप्लाइड बाय Y. तर कोणता ऑप्शन मॅच होते बघा, VR IR Z/2 मल्टिप्लाइड बाय Y. तर ऑप्शन एच मॅच होते बघा. ठीक आहे, सिंपल. बी मध्ये बघा काय रॉंग आहे, VR आणि इकडे काय लिहिलंय ZIR, हे Z/2 नाही लिहिले, इकडे Y/2 लिहिले, म्हणून हा रॉंग झाला. तिकडे बघा सी मध्ये काय ऑप्शन आहे, की तर सेंडिंग एंडचा व्होल्टेज दिलाय, तर याचं टी मॉडेलमध्ये सेंडिंग एंडचा काही संबंध नाही बघा. ठीक आहे, तर मग हा बी ऑप्शन रॉंग झाला. डी तर ऑलरेडी ॲब्सोल्युटली रॉंग आहे. ठीक आहे, तर सिंपल अशा पद्धतीने तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित याचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जर डायरेक्ट पाठ झाले ना, तर त्याच्यापेक्षा बेस्ट केस नाही बांधणं, नाही झालं पाठ ठीक आहे, ऍटलीस्ट डिराईव्ह करून तरी आलं पाहिजे तुमचा आन्सर, काही नाही वेळ लागा त्याला. ओके, काही टेन्शन नाही बांधणं. ओके, 20 नंबरचा क्वेश्चन बघा. ॲज द मॉइश्चर कंटेंट इन एअर इन्क्रीज, मॉइश्चर इन्क्रीज झालं तर डेफिनेटली बघा काय होणार, मॉइश्चर जर इन्क्रीज झालं ना, तर इथं त्याचं कंडक्टर आहे आपलं, लक्ष द्या. हा जो कंडक्टर आहे बघा ना आपला, बेसिकली कंडक्टर का होतो बघा, लक्ष द्या. हा कंडक्टर आहे ना, कोरोना होतो म्हणजे काय होतं, कंडक्टर आहे बघा. ह्या कंडक्टर मध्ये एअर आहे, एअर मध्ये ना डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे, पण ही डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी कसं कन्व्हर्ट टिकते माहिती का, जेव्हा 30 किलो व्होल्ट आहे प्रत्येक सेंटीमीटरला तोपर्यंत टिकते. ह्या 2 सेंटीमीटरच्या मध्ये 30 व्होल्ट लावला तुम्ही किलो व्होल्ट, तर ही एअर ब्रेकडाऊन होणार याचं. ओके, त्यातल्या जर मॉइश्चर इथं आले तर मॉइश्चर काय करते, अजून याची डेन्सिटी कमी करून टाकते. एअरची आयनाइज होती, एअर आयनाइज होती म्हणजे कंडक्ट करायला लागते बाणू. सिंपल इथून करंट फ्लो व्हायला लागतो, सिंपल इथून ना ह्या सरफेसवरून करंट फ्लो व्हायला लागतो, इथून अशा पद्धतीने सरफेसवरून करंट फ्लो होतो. ओके, तर त्याला म्हणता ब्रेकडाऊन. ओके, पीक व्हॅल्यू ही, आणि तुम्ही जर तुम्ही याची RMS व्हॅल्यू घेतली तर किलोमीटर पर सेंटीमीटर. ओके, आता कधी कधी पोरांना कन्फ्युज होते, हे पर सेंटीमीटर आहे सर, मग इथं जर MM दिलं तर बघा MM हे छोटे डिस्टन्स आहे ना, तसे 10 बसणार नाही इथं, मग 10 बसणार, मग तुम्ही इथं काय येणार, यांना 10 डिवाइड करायचं सरळ सरळ, ते येणार 3 किलो व्होल्ट पर MM. सिंपल. तर 3 इथं 3 इथं 3 इथं 3, तसे 10 आहे बानो, 10 येणार. 10 किती झाले, 30 सेंटीमीटर म्हणजे किती असतं, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 mm असतं, लक्षात ठेवायचं बानो, 10 mm असतं. आपल्या स्केलमध्ये नसतं का, एका सेंटीमीटर मध्ये 10 mm बसतात. तर सिंपल बानो इथं लक्षात ठेवायचं, हे 3 आहे, MM मध्ये आलं तर 3 आहे ब्रेकडाऊन, आणि जर सेंटीमीटर मध्ये आलं तर 30 आहे, लक्षात ठेवायचं. कारण की डिस्टन्स जर कमी झालं तर लवकर ब्रेक होणार नाही. बघा आता हे सेंटीमीटर आहे, हे सेंटीमीटर आहे, आणि हे MM आहे, हे 10 पटीने कमी झालं ना डिस्टन्स, लवकर ब्रेकडाऊन होणार आहे. समजलं की नाही समजलं, तर हे युनिट असं नाही कन्वर्ट केलं वरती, मग इथे -1चा पार्ट घेतला वरती गेला प्लस झाला, असं नका करू. लक्षात ठेवायचं, ब्रेकडाऊन लवकर होणार, जर लेंथ कमी झाली तर ब्रेकडाऊन लवकर होणार, बस एवढं लक्षात ठेवा. तर इथं बघा बाण काय म्हणते, मॉइश्चर कंटेंट वाढले तर डिस्ट्रप्टिव्ह क्रिटिकल व्होल्टेज, म्हणजे तुमचं जे ब्रेकडाऊन होऊन जे विजिबल दिसतो तुमचा कोरोना, तर त्याचा व्होल्टेज काय होणार, डेफिनेटली बाण जर एअरमध्ये मॉइश्चर इन्क्रीज झालं तर तो व्होल्टेज डिक्रीज होणार आणि लवकर ब्रेकडाऊन होणार. जसं आता 30 मध्ये होत ना, तर ऑब्विसली हे 28 ला होऊन जाणार. ऑब्विसली मॉइश्चरमुळे ते काय, मॉइश्चर हेल्प करणार ब्रेकडाऊनसाठी, समजलं, डिक्रीज होणार. द साइज ऑफ कंडक्टर इन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क इज मेनली डिसाइडेड. तर कंडक्टरची साईज आहे ना डिस्ट्रीब्युशन मध्ये लक्षात ठेवायचं, डिस्ट्रीब्युटर मध्ये लक्षात ठेवायचं, हा व्होल्टेज ड्रॉप नुसार करता,
डिस्ट्रीब्युटर काय करतो, लोकांना करंट प्रोव्हाइड करतो ना. बघा इथून टॅप असते त्याला डिस्ट्रीब्युटरला. मग या माणसाला लाईट घेतली, या माणसाला लाईट घेतली, तर इथं 230 भेटली याला, तर याला पण 230 भेटायला पाहिजे ना. व्होल्टेज इक्वली डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. जर व्यवस्थित व्होल्टेज भेटलं तर त्याचा जो लोड आहे तो कमी करंट घेणार, कारण तुमची पॉवर आहे त्याला पॉवर लागते. तर VI cos phi, तर व्होल्टेज जर कमी दिलं तुम्हाला त्याचं मोटर काय करणार, जास्त करंट घेणार. मग जास्त करंट घेणार तर रोज गरम होणार, ती गरम झाली की इन्सुलेशन खराब होणार त्याचं, बरोबर आहे की नाही. तर सिंपल आहे, काय करायचं तुम्हाला की रेटेड करंट द्यायचं सगळ्याला, ±6% व्हेरिएशन. मग रेटेड करंट सगळ्याला भेटलं पाहिजे. तर व्होल्टेज ड्रॉपनुसार आपल्याला डिझाईन करायला लागेल डिस्ट्रीब्युटर. ओके, व्होल्टेज ड्रॉपनुसार. आणि जो फीडर असतो, फीडरमध्ये बघा टॅपिंग नसते, मग फीडरना डिझाईन करता करंट कॅपॅसिटीनुसार, याची कॅपॅसिटी करंटची कॅपॅसिटीनुसार करता फीडरवर टॅपिंग नसते, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द इन्सुलेशन लेवल ऑफ 400 kV EHV ओव्हरहेड लाईन. ते इन्सुलेशन लेवल विचारले. ते इन्सुलेशन लेवल बघा, हे जे लेवल आहे नंबर ऑफ डिस्क, हे जे इन्सुलेशन लेवल आहे आपलं ते डिसाईड होतं बघा. पहिलं तर 345 kV पर्यंत हे लाईटनिंग वर डिसाईड होतं बघा. लाईटनिंग म्हणजे वीज पडते ना, तर वीजमुळे किती व्होल्टेज आपलं जास्त पद्धतीनं व्होल्टेज आपलं हाय होतंय. याच्यात लाईटनिंग स्ट्रोक पडले, चार्ज येत येतात. मग चार्ज झाले की बाण बघा, Q = काय CV. तर चार्ज झाले बाण होतं, चार्ज झाले तर व्होल्टेज बी वाढणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल एकमेकाला. व्होल्टेज प्रोपोर्शनल चार्जला, चार्ज इंड्यूस होता याच्यामध्ये लाईटनिंग मध्ये पावसाळ्यात, तर व्होल्टेज वाढतं. तर हे जे व्होल्टेज आहे ब्रेकडाऊनचं, जर 345 पेक्षा लाईन छोटी आहे, याच्यापेक्षा लाईन ना आपली छोटी आहे आणि हे मोठं आहे 345, तर मग लाईन डिसाईड होतात तुमची लाईटनिंग वरून. लाईटनिंग स्ट्रोक किती पडतोय आणि व्होल्टेज जास्त किती इंड्यूस होते. पण 345च्या वर गेले तुम्ही, 400 गेले स्टँडर्ड व्होल्टेज किंवा 765 गेले, तर लाईन जी इन्सुलेटर आहे ते डिसाईड होणार तुमचं स्विचिंग वरून. म्हणजे एखादा तुम्ही काय केलं की सडनली एखादा लोड ऑन केला किंवा सडनली एखादी लाईन बंद केली, तर त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, एक व्होल्टेजचा सर्ज डेव्हलप होतो. थोड्या वेळासाठी एक तर व्होल्टेज कमी होतं किंवा थोड्या वेळासाठी व्होल्टेज वाढतं. लाईट बंद केल्यात वाढतं, तर स्पाइक क्रिएट होतं बाहेर. याला काय म्हणते माहिती का, याला म्हणते स्विचिंग ओव्हर व्होल्टेज. तर स्विचिंग ओव्हर व्होल्टेजवर आपण लाईन डिसाईड करतो आणि हा 2 टाइम्स असतो रेटेड व्होल्टेजच्या. मग आता ही 400ची लाईन आहे ना, तर 800 kV पर्यंत स्विचिंग ओव्हर व्होल्टेज तयार होऊ शकतं. मोठा ट्रान्सफॉर्मर सडनली बंद केला, व्होल्टेज एकदम वाढणार. मग इन्सुलेटर ब्रेक नाही झाला पाहिजे थोड्या वेळासाठी, तो व्होल्टेज वाढतं, मग नंतर स्टेबल होतं ते, पण थोड्या वेळासाठी वाढतं. तर तिथं ना लाईटनिंग पेक्षा डबल व्होल्टेज होते ना. डबल म्हणजे काय होते बा ना, ते डायरेक्ट 400चं 800 होणार ना, 765चं किती होणार, 1400 किती होणार, राईट, 1500 होणार. तर ह्यामुळे याची जी ना हाय व्होल्टेजला 345च्या पुढे स्विचिंग ओव्हर व्होल्टेजवरती डिसाईड होतं आणि 345च्या खाली असेल तर लाईटनिंग वर डिसाईड होतं. 23 नंबरचा क्वेश्चन बघा, स्ट्रिंग इफिशियन्सी ऑफ स्ट्रिंग सस्पेन्शन इन्सुलेटर 400 kV 3 फेज ट्रान्समिशन लाईन इज 80%. तर व्होल्टेज अक्रॉस स्ट्रिंगच्या अक्रॉस मध्ये व्होल्टेज विचारलाय. तर लक्षात ठेवायचं बा, नाही व्होल्टेज जे असतं ना स्ट्रिंगच्या अक्रॉस मध्ये, तर प्रत्येक फेजला वेगवेगळं इन्सुलेशन लावता. याचा क्रॉस आर्म असतो, प्रत्येक फेजला वेगळा असतो बा, लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये ना पर फेज व्होल्टेज असतं, याच्या अक्रॉस म्हणजे व्होल्टेज असतं, पर फेज असतं. आणि आपल्याला जे गिवन असतं ना, हे नेहमी लाईन व्होल्टेज असतं. तर लक्षात घ्यायचं, आपली ट्रान्समिशन लाईन नेहमी स्टार अज्यूम करायची आहे. तिनं स्टार असते डेल्टा असते, पण अज्यूम करताना स्टारच करायची आहे, कारण त्याची कॉम्पोनंट स्टार कनेक्टेड असतं. सिंक्रोनस जनरेटर स्टार असतं, न्यूट्रल पॉईंट आपल्याला प्रोटेक्शनसाठी लागतो, त्यामुळे आपल्याला नेहमी स्टारच अज्यूम करायचे तुम्हाला. तर स्टार येतं काय येणार, लाईन व्होल्टेज डिवाइड बाय √3. लाईन व्होल्टेज दिलंय तुम्हाला 400 डिवाइड बाय √3 करायचं, हे व्होल्टेज असणार. याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ डिस्क ठरवणार. तर आपला ऑप्शन नंबर बी. एबीसीडी पॅरामीटर कुठे यूज होतात, तर ट्रान्समिशन लाईन मध्ये यूज होतात एबीसीडी पॅरामीटर. एक लास्ट क्वेश्चन बघूया आपण पार्ट 1चा, नंतर पुढच्या पार्ट मध्ये बाकीचे क्वेश्चन आपण घेऊया. 50 क्वेश्चन आपल्याला सगळे घ्यायचे. फॉर फ्लॅट व्होल्टेज प्रोफाइल सिस्टम द व्होल्टेज रेग्युलेशन इज. ओके पाहण्यात लक्ष द्या इकडं. आता त्याच्यामध्ये ना 2 टाईपच्या लाईन असतात बघा. इकडे ना एकाला म्हणतो आपण फ्लॅट लाईन. आता फ्लॅट लाईन कोणाला म्हणायचं, तर फ्लॅट लाईन त्याला म्हणायचं ज्याचं व्होल्टेज आहे ना ड्रॉप नाही झाला अजिबात. बघा, जो सेंडिंगला होता तोच रिसिव्हिंगला आहे, तर व्होल्टेज अजिबात ड्रॉप नाही झाला, व्होल्टेज लेवल मेंटेन झाली. किती डिस्टन्स पर्यंत आपण लाईन जी कॅरी केली, तर आपलं अजिबात काय आलंय की व्होल्टेज लेवल कमी झालेलं नाहीये, तर आपली ही फ्लॅट लाईन आली आहे.
ओके. मग फ्लॅट लाईन का आली आहे, कारण की आपला ड्रॉप नाही झाला, आपला रेझिस्टन्स आपण 0 घेतला, आपला आपण कंडक्टन्स 0 घेऊन टाकला. तर याला काय नाही, याच्यामुळे काय आले की आपली पूर्ण फ्लॅट लाईन आली आहे ना, लॉसलेस लाईन आली आपली आणि फ्लॅट आली आहे. त्यामुळे हे लॉसलेस लाईन काय असतं, त्याच्यानंतर डिस्टॉर्शनलेस लाईन काय असतं, हे आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहे याच्यावरती आणि अपलोड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, ह्याच्यावर पूर्ण एक लेक्चर येणार आहे डिटेलमध्ये. त्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार, फ्लॅट लाईन काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स इम्पिडन्स काय असतो, त्याच्यानंतर तुम्हाला हे पण करणार आहे. ओके, तर ते व्यवस्थित करा. ओके. तर हा क्वेश्चन बघा, याचं काय सांगितलं की व्होल्टेज रेग्युलेशन फ्लॅट प्रोफाईल आहे व्होल्टेजची. तर बघा सेंडिंगचा आणि रिसिव्हिंगचा सेम आहे. तर व्होल्टेज रेग्युलेशन काय असतं बघा, व्होल्टेज रेग्युलेशन सेंडिंग नो लोड व्होल्टेज मायनस असतं फुल लोड व्होल्टेज. ठीक आहे. तर हे दोघा म्हणजे डिफरन्स नाही काही, फ्लॅट लाईन आहे आपली, तर ऑब्व्हियसली काय नाही, हा डिफरन्स 0 आहे ना, तर व्होल्टेज रेग्युलेशन आपलं 0. तर फ्लॅट लाईनमध्ये जे रेग्युलेशन असतं जे 0 असतं, सेंडिंगचा रिसिव्हिंगचं सेम व्होल्टेज असतं, कितीही डिस्टन्स पर्यंत लाईन गेली तरी, इन्फिनाइट पर्यंत जरी गेली तरी चालतं. ठीक आहे. तर थँक्यू व्हेरी मच. बाकीचं आपण नंतर बघूया. ओके, बाकीचे 25 क्वेश्चन आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.